नांदेडच्या इस्लामपुरा परिसरामध्ये ठेकेदाराच्या महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका हा 4 मुलांच्या जीव जाण्या इतपर्यंत या 3 परिवारांना बसलेला आहे। हा काही अपघात नाही, तर हा सरळ सदोष मनुष्यवधाचा हा गुन्हा आहे आणि हे प्रकरण आहे। 12 कोटीचं काम आहे आणि त्या 12 कोटीच्या कामामध्ये थातूर काम करायचं आणि मोठ्या प्रमाणावर पैसा जो आहे तो काढून घ्यायचा। त्यामुळे भ्रष्टाचार हे या घटनेच्या बुडाची जर काय असेल तर या महानगरपालिकेतला जो फोफावलेला जो भ्रष्टाचार आहे त्याचाच हे बळी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि भरीसभर राज्य सरकार आणि महानगरपालिका हे असंवेदनशील आहेत। यांनी कुठल्याही एवढ्या गंभीर घटनेची कुठली दखल घेतली नाही। अधिवेशन सुरू होतं, संसद होती, इथले सतर्क जे खासदार आहेत ह्या लोकाभिमुख खासदारांनी हा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याच्या अनुषंगानं जी काही कारवाई केली त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली। मात्र लाडका ठेकेदार योजना ही इथे पण चालते आणि ठेकेदार हा लाडका आहे, त्याला वाचवलं पाहिजे म्हणून ठेकेदाराला पाठीशी घातलं जात होतं। सरतेशेवटी आमचे जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत, गप्पार असतील, त्यांचे इतर जे सहकारी असतील, शेरकाजी, या सर्वांनी आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यातून गुन्हे दाखल झालेले आहेत। आणि इथं पर 1.5 लाख जे दिलेले ते पुरेसे नाही, 4 लाख रुपये मिळणं आवश्यक आहे। आणि हा पुनर्वसनाच्या अनुषंगानं एक दुकानाची केलेली मागणी ही देखील रास्त आहे। याच्यावर कारवाई जर झाली नाही तर आगामी अधिवेशनामध्ये लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आमचे खासदार रवींद्रजी हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित जरूर करणारच आहेत। आणि एवढंच नाही तर राज्यामध्ये देखील आमचे गटनेते आणि आमचे विविध आमदार हे विधानसभेमध्ये देखील हे प्रकरण त्या ठिकाणी उचलून धरतील। पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं, पालकमंत्र्यांनी स्वतः गुन्हे दाखल करा कंत्राटदारांना म्हटलं तरी गुन्हे दाखल झाले नाही। हो, लाडका ठेकेदार योजना आहे आणि त्या लाडक्या ठेकेदार योजनेच्या अंतर्गत ठेकेदाराला वाचवा ही भूमिका गल्लीपासून दिल्लीपर्यंत बघायला मिळते, त्यातलंच ते उदाहरण आहे। थँक्यू। नांदेडमध्ये कोण केले लाडका खासदार ठेकेदार वाचवण्यासाठी? नांदेडमध्ये कोणी प्रयत्न केले? सगळं ते एकत्रित हे रॅकेट आहे, मोठं रॅकेट आहे, नवे जुने आहेत, त्याचा आपण शोध घ्या। भेट दिली नाही त्यांनी एका कार्यक्रमात म्हणलंय की स्तरी वंदना कार्यक्रम होता, त्याच्यात त्यांनी म्हणलंय की काँग्रेस विरोधी पक्षाला गाडा, त्यांना मतदान करू नका म्हणून महिला आरक्षणावरून इतके दिवस काँग्रेससाठीच ते जोगवा मागत होते आणि आता अशा प्रकारचं त्यांचं विधान हे एकीकडे हास्यास्पद आहे। तर मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की जेव्हा महिलांना आरक्षण 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून 33% दिलं गेलं होतं, तेव्हा त्यांचे पिताश्री शंकररावजी चव्हाण साहेब हे गृहमंत्री होते, त्यावेळेस महिलांना पहिल्यांदा आरक्षण मिळालं। दुसऱ्या अशोकरावजी हे काँग्रेसचे खासदार म्हणून संसदेमध्ये असताना 50% आरक्षण मिळालं। आणि आता जर उलट्या त्या बोंबा ठोकत असतील तर हसावं एवढंच मी म्हणेल। एवढंच नाही तर त्यांच्या घरात देखील कुठलंही महिला आरक्षण नसताना त्यांच्या पत्नींना हे काँग्रेसनीच पहिलं तिकीट आणि पहिलं आमदार हे केलं होतं। या सर्व घटनांचा क्रम जर बघितला तर निश्चित स्वरूपामध्ये ही एक फार मोठी विडंबना आहे हे आपल्या लक्षात येईल। राहुल गांधींशी आमचे खूप चांगले संबंध आहेत असं अशोकराव चव्हाण बोलून गेले आजही। राहुलजींशी एवढे चांगले संबंध आहेत तर काँग्रेस का सोडली हा प्रश्न आपसूक स्वरूपामध्ये स्पष्ट होईल। मात्र हे घर काँग्रेसचंच होतं आणि काँग्रेसमधून ते का गेले हे जग जाहीर आहे। एक भारत जोडो यात्रा जेव्हा संपन्न झाली तेव्हा खरगे साहेबांनी महाराष्ट्रातले एक नेते हे राहुल गांधींजवळ, सोनियाजींजवळ, खरगे साहेबांजवळ रडले आणि रडून त्यांनी आता मला जेलमध्ये टाकतील, माझा नाईलाज आहे म्हणून मी पक्ष सोडत आहे अशा प्रकारे एका नेत्याने कोणीतरी सांगितलं होतं, असं त्याचा जो उल्लेख केला होता त्याची आठवण येते। आणि ते जर अशोकरावजी असतील तर राहुलजी जवळचे आहेत म्हणून त्यांच्याजवळ ते रडले असतील। कालीचरण महाराज असं म्हणले पुण्याच्या कार्यक्रमामध्ये की आता सीझरिंग कालीचरण आहेत की ज्यांनी नथुराम गोडसे यांचं स्मरण हे त्यांनी सत्कार केला होता आणि गांधींना शिवांची लाखोली वाहिली होती। त्यामुळे ज्यांनी राष्ट्रपित्याला सोडलं नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं। आणि प्रत्येक ठिकाणी आता जिहाद हा आता सिझरिन हिंदूंचे होतात, मुस्लिमचे का होत नाही इथपर्यंत आता जिहाद, कुठे फळांच्या गाडीवर झेंडे लावा, म्हणजे या देशाला तुकड्यामध्ये
जाती जातीच्या धर्माधर्माच्या भांडणात कुठपर्यंत आता घेऊन चालले आहेत, हे मानसिक दिवाळखोरीचं कुठलं तरी हे लक्षण आहे. आणि हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बगलबच्चे हे तात्काळ त्यांनी आवरावेत, अन्यथा या देशाचं वाटोळं करण्याच्या अनुषंगानं ते कारवाई करत आहे असं आम्ही म्हणू. नरसापूर येथे जे काही चिमुकलीवर अत्याचार झाले त्याच्या अनुषंगानं कोणी म्हणते एन्काउंटर करा, कोणी म्हणते मुख्यमंत्री कायदा जर अस्तित्वात असेल तर एन्काउंटरची का आवश्यकता? आपला कायदा, आपलं पोलीस प्रशासन, आपली न्यायप्रणाली एवढी आदर्श करा की तात्काळ स्वरूपामध्ये त्यांना शासन होईल. आपण कसाबला फासावर लटकवलं, आपण कोपर्डीच्या आरोपींना फासावर लटकवलं, राष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा झाली, त्या निर्भयाच्या प्रकरणातील आरोपींना आपण शासन केलं. कारण त्यावेळेस या सर्व गोष्टी घडून आणण्याकरता सरकारजवळ पॉलिटिकल विल होतं. मात्र हे सरकार जे आहे याच्याजवळ कुठलीही इच्छाशक्ती नसताना किंबहुना बालशोषणाच्या प्रयत्न सहन करण्यासाठी हे बधीर झालेलं असल्यामुळे अशा प्रकारे हे सांगितलं जातात. कोणता तो खराचा जो आहे त्यांचा एन्काउंटर करा, म्हणजे पुरावे नष्ट करा. शासन जे आहे, कायदा जर कडक राहिला तर लोक गुन्हे करताना घाबरतील. ही मूलभूत स्वरूपाची स्वातंत्र्याची भूमिका भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी या प्रकरणी, असं संजय राऊत म्हणाले. त्यांना जनाची नाही तर मनाची तरी त्यांनी ठेवावी आणि या प्रकरणातून त्यांनी किमान आपल्या गृहमंत्री पदाचा तरी राजीनामा द्यावा. सर हिंदी में बताइए, आज यहाँ पर विजिट दिया यहाँ के